मध्ये 3 दिवसापासून पाण्याने थैमान घातलेलं आहे. याला जबाबदार कोण? हे जे परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार कोण? आता निसर्गाचा खेळ आहे, आपण जबाबदारी सांगू न शकत. प्रशासकीय याच्या मागे भरपूर दिलेत आणि पाठबळ पण दिलेलं आहे नगर परिषदनी. त्यांनी अशी माणसं पण लावलेली आहेत, जेणेकरून आपण या पाण्याचा निस्तारा होईल. पण अति पावसामुळे निवारा होत नाही. मागे पुढे याच्या गोष्टी दखल घ्यायला लागतात. काय उपाययोजना केलेल्या आहेत सर्व? हा जो तुमच्या पाठीमागे रस्ता दिसतोय हा अतिशय पाण्याने भरलेला दिसतोय, तर याबद्दल या पाणी निचरा होण्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? याच्यात बघायला गेलं तर आपल्याला नाळे अरुंद करावे लागतील, ड्रेनेज सिस्टम आपल्याला नियंत्रणमध्ये करायला लागेल आणि जेवढं होईल तेवढं पाणी बाहेर कसं काढता येईल त्याचा प्रयत्न करावा लागेल. अशी कुठली यंत्रणा नगरपालिकेने इकडे दिलेली आहेत का? नगरपालिकेने इकडे त्यांची टीम पूर्ण तयार ठेवलेली आहे. अतिवृष्टी जिकडे पाणी साठा होतो त्या ठिकाणी माणसं पण दिलेली आहेत. पण ते त्यांचा प्रयत्न करत आहेत आणि सगळे सहकार्य पण देत आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात नाही सांगू शकत, पण बऱ्यापैकी नियंत्रणमध्ये आणलेली आहे. नगरसेवक कैलास मात्रेजी आणि अरुण मानेजी यांनी असे आरोप केले आहेत की जे पालघर शहरामध्ये जे नैसर्गिक नाले आहेत ते विकासकांनी अरुंद केल्यामुळे आणि जे गटर लाईन आहेत ती अरुंद केल्यामुळे ही सर्व परिस्थिती उद्भवलेली आहे. त्याबद्दल आपण काय म्हणाल? त्यांच्या नजरेत बरोबर पण असेल, पण बघायला गेलं तर नाळे तर अरुंद केल्यात. त्याच्यासाठी पुढे हा एक शेवटचा पॉइंट आहे आमच्या टेंभोळ्याचा. ते सगळ्यात पाणी इकडेच येऊन जातं आणि यासाठी आमचे नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी त्यांनी पण ही पाहणी करून गेलेली आहे. पुढे ते नियंत्रण आणण्यासाठी आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतो.